श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वैटीकर. सुखदुःख आणि समाधान याविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. मनाचे संयमन करायला उपाय कोणता? महाराजांचं उत्तर, त्याला 2 उपाय आहेत. एक म्हणजे पातंजल योग आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती. पातंजल योग म्हणजे युक्ताहार, विहार, नियमित राहणे आणि इंद्रियांचा निरोध करणे. पण हा अवघड मार्ग आहे. भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम. या प्रेमाची साधनं कोणती? तर भगवंताचे नामस्मरण, त्याचे कथा कीर्तन, साधू समागम आणि त्यातल्या त्यात सद्गुरूची कृपा ही होत. सद्गुरू कृपेचा वर्षाव सतत चालूच असतो. आपण मात्र त्या कृपेला लायक होण्यासाठी अखंड नामस्मरण करावे. प्रश्न क्रमांक 2. आम्हाला भगवंताचे प्रेम येण्यासाठी काय करावे? महाराजांचं उत्तर, आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसऱ्या कुणी सांगण्याची गरजच नाही. आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा. मग अशा परिस्थितीत आपल्याला भगवंताचे प्रेम कसे येणार? यावर एकच उपाय, व तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा, आता मी तुझा झालो आहे. यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन. तू मला आपला म्हण. देव खरोखरच दयाळू आहे. प्रश्न क्रमांक 3. जगावर प्रेम कसे करता येईल? महाराजांचं उत्तर, जो जगाला आवडतो तोच भगवंताला आवडतो. जनप्रियत्व येण्यासाठी पैशाची गरज नाही. तो जे सांगेल ते ऐकलंच पाहिजे असे नाही. त्यासाठी जरुरी आहे फक्त निस्वार्थी प्रेमाची. प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.